ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। लेखक मिलिंद चंपानेरकर यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। त्यांच्या लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे। पुरोगामी विचारवंत आणि सिनेमा निर्माते सईद मिर्झा यांनी हे मूळ पुस्तक लिहिले। मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे। याआधी लेखक आसाराम लोमटे यांच्या आलोक या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्यानंतर आता मिलिंद चंपानेरकर यांना देखील साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। आपल्या सोबत स्वतः मिलिंद चंपानेरकर आहेत, ज्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। मिलिंदजी, खूप खूप अभिनंदन आपलं या पुरस्कारासाठी। आपली पहिली भावना। हॅलो मिलिंदजी, आवाज पोहोचतोय? हो हो पोहोचतोय। मिलिंदजी, अभिनंदन या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी। आपली पहिली प्रतिक्रिया। हां, नाही, खूप आनंद झाला, कारण या पुस्तकाने अनुवाद करतानाच मला खूप समाधान दिलं होतं वेगळ्या प्रकारचं, आणि त्यामुळे साहित्य अकादमीने त्याची दखल घेतली याचा नक्कीच खूपच वेगळा आनंद आहे। नक्कीच। लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र ज्या पुस्तकाच्या जे अनुवादित या पुस्तकाला तुमचा हा पुरस्कार मिळणार आहे, या नेमका याच्याविषयी काय सांगाल, या पुस्तकाविषयी? नाही, हे पुस्तक मला खूपच अनुवाद करताना समाधान देऊन गेलं। ते याच्याकरता की आत्मपर लेखन आपण बरंच बघत असतो, पण दोन प्रकारे हे पुस्तक खूप वेगळं आहे। याचा आकृतीबंध खूपच वेगळा होता, म्हणजे दीर्घ पत्राचा एक त्यांनी आकृतीबंध घेतला आणि त्याच्या पोटात दीर्घ कथा, समाजचित्र रेखाटन, राजकीय वादसंवाद, पटकथा, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या रूपबंधांचं ते मिश्रण आहे। आणि त्याच्यातून जो लेखक आहे तो फक्त स्वतःबद्दल बोलत नाही, जो काही समकालीन काळ आहे, पूर्वीचा इतिहास काळ आहे, याची सगळ्याची खूप मोठी व्यापक चर्चा घडवून आणतो। आणि वेगवेगळ्या प्रांतातून आपण त्याच्यात आपल्याला प्रवास घडतो आणि वेगवेगळ्या वर्गातली लोक ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतात। तर अनुवाद करताना या सगळं भान ठेवायला लागलं, आणि अगदी वेगवेगळ्या वर्गातली माणसं, वेगवेगळ्या धर्मातली माणसं कशी बोलतील, काय बोलतील, आणि त्याचा अनुवाद करताना त्याचा कसा एक फील द्यावा याचा खूप विचार करून असं ते पुस्तक केलं, आणि खूप 7 महिन्याची एक मोठी प्रक्रिया होती। नक्की। मिलिंदजी, एक छोटासा प्रश्न। काही दिवसांपूर्वी आसाराम लोमटे यांच्या आलोक या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला, आता तुम्हाला पुरस्कार जाहीर झालाय, काय वाटतं, मराठी साहित्याची दखल घेतली जाते? हो, नक्कीच नक्कीच, कारण हे तर 5 वर्षापूर्वी झालं होतं हे, आणि चांगलं जे साहित्य आहे, जे कसदार आहे, त्याची दखल घेतली जाते, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे। नक्की, धन्यवाद। आपण महाराष्ट्रवंशी बोललात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन।